तर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 5व्या टप्प्यात उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। जिल्ह्यात 1969 केंद्रांवर मतदान होणार आहे। 20 लाखापेक्षा अधिक मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याच मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे आणि आपण पाहू शकतो की प्रशासनाकडून त्यांची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। आज मशीनचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे। सर्व साहित्य आज कर्मचारी मतदान केंद्रांवरती घेऊन जाणार आहेत। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांची लगबग आहे। आपण पाहू शकतो प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याचं स्वतंत्र एक किट देण्यात आलेलं आहे आणि ते किट प्रत्येक मतदान केंद्रावरचं पथक हे तपासून घेत आहे। मशीन योग्य आहे का, मिळालेले वस्तू योग्य आहेत का, परिपूर्ण आहेत का याची माहिती कर्मचारी घेत आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। 9000 कर्मचारी हे या निवडणूक प्रक्रियेला यशस्वी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्यासाठी मेहनत घेणार आहेत। त्यापैकी 14 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत आणि त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कर्मचारी हे प्रत्येक साहित्य व्यवस्थित तपासून घेत आहेत। जे प्रशिक्षणामध्ये शिकलेले आहेत त्याची उजळणी या ठिकाणी केली जात आहे आणि उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही चूक होऊ नये, अचूक ही सर्व प्रक्रिया पार पडावी या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी तयारी केली जात आहे। या कर्मचाऱ्यांना आजच मतदान केंद्रांवरती पाठवलं जाणार आहे। त्यासाठी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था आणि वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।